1 जानेवारी 2007 नववर्षाच्या साधकांना शुभेच्छा. दुसरा अध्याय. मागच्या 2 तासामध्ये आपण 271वी ओवी दुसऱ्या अध्यायाची पाहत होतो. त्याच्यावर निरूपणही आपण केलं. देखे जे तुलाले कर्म निपजे, ते तुले आदि पुरुषी समर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे झाले जाणी. जागृत सत्तेच्या प्रेरणेने आरंभलेल्या प्रत्येक कर्मात असे पहा की इंद्रियातून जेवढे कर्म उत्पन्न होईल तेवढे अव्ययात्म्यात सम्यक अर्पण करीत जावे, म्हणजे आपोआप ते परिपूर्ण झाले असे समज. कर्म अर्पण करणे हा भाग बराच सविस्तर रीतीने मी सांगितला. हा खरा भक्ती मार्गातून भक्ती योगात जाण्याचा अभ्यास आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग असा त्रिवेणी संगम असल्याने बुद्धियोग, मग राजर्षी योग अशा अनेक योग आहेत. त्याच्यामधील भक्तियोग याच्यामधला हा प्रयोग आहे. कारण भगवान ज्ञानेशांना आणि भगवान गोपालकृष्णांना संसार सोडू द्यायचा नाही. तथाकथित संन्यास अपेक्षित नाहीत. लोकव्यवहार करायचा आहे, व्यापार करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे, इंद्रियामधील कर्म करायची आहेत, पण वज्रकवच घालून. आणि हे वज्रकवच भक्तीमध्ये येतं. आणि म्हणून भक्तीमधील हा प्रयोग आहे की कर्म करायचं आणि समर्पण करायचं. म्हणून आपण म्हटलंय परवानगी मागायची अर्धा भाग, आणि नंतर ते झालं की अर्पण करायचं. म्हणजे आपण त्याला नातळत नाहीत, अलिप्त राहतो. आणि त्या कर्मबंधनाचे भोग आपल्याला कर्म करूनही भोगावे लागत नाहीत. ही ती कला आहे. ही ज्ञानेश्वरीमधील कला आहे. पुन्हा म्हटलं, नारद भक्ती सूत्रामध्ये भगवान नारदांनी एक श्लोक दिलेला आहे. निरोधस्तु लोक वेद व्यापार न्यासः, निरोधस्तु लोक वेद व्यापार न्यासः. अर्थ असा आहे, लौकिक आणि वैदिक म्हणजे समस्त व्यापार, त्याग म्हणजे निरोध. ह्या सर्व व्यापारांचा त्याग करायचा आहे. लौकिक, वैदिक हे जे काही इंद्रियामधील कर्म उत्पन्न होतील त्याचा त्याग करायचा आहे, म्हणजे त्याला निरोध म्हटलेलं आहे. नाथ भागवतांमध्ये काही ओव्या येतात. आता आपण मागचं सोडून दिलंय, थोडे पुढे सरकत आहोत. सांडोणी स्त्री पुत्र विषय ध्यान, सांडोणी योग्य योग्यता शहाणपण, सांडुनी कर्मठता कर्माभिमान, मजलागी शरण रिगावे. नाथ भागवत म्हणजे भगवान गोपालकृष्णाने उद्धवाला दिलेला उपदेश, आणि भगवद्गीता म्हणजे ज्ञानेश्वरी म्हणजे अर्जुनाला भगवंतानी दिलेला उपदेश. उद्धवाला जो उपदेश भगवान गोपालकृष्णांनी दिला तो नाथ भागवतामध्ये आलाय.
सांडूनी स्त्री पुत्र विषय ध्यान. स्त्रिया पुत्र यांच्या विषयीचं रात्रंदिवस ध्यान करूच नका. सांडूनी योग्य योग्यता शहाणपण. हे संसारातले सगळ्या कला आहेत, सगळ्याचा आता अर्थ डिटेल नाही घेतला तरी चालतो. सांडूनी योग्य योग्यता शहाणपण. तुम्ही किती शहाणे आहात, दुसरे किती मूर्ख आहेत. किंवा तुम्ही अध्यात्मामध्ये देखील ज्ञानी झालेला आहात, शब्दज्ञानी झालेला आहात, पंडित झालेला आहात, सामर्थ्य तुमच्यामध्ये दैवी उत्पन्न झालेलं आहे, तेही सांडून द्या. म्हणजे अहंकार लीन झालं पाहिजे. आणि अहंकार लीन होण्याकरता प्रयोग आहे, त्याग करायचा. माझं नाही आहे, माझं नाही म्हटलं की अहंकार यायचं काही कारण नाही. शहाणपणी माझं नाही, बुद्धी देखील माझी नाही. मला सांगा, कशावर माणूस इतका माजतो काही समजत नाही. बुद्धीवर गर्व करावा तर माता सरस्वती आणि बृहस्पतीसारखी बुद्धी असते का? नाही. ऐश्वर्यावर मद करावा तर इंद्रासारखं ऐश्वर्य असतं का? इंद्रामध्ये जे ऐश्वर्य आहे ते आपल्यात असतं? नाही. बलामध्ये करावा तर किती हजार हत्तींचं बळ देखील काही काहींमध्ये भीमासारख्यांमध्ये होतं, आपल्यात आहे? नाही. सौंदर्यात करावं तर देवी देवतांना जे सौंदर्य दिलेलं आहे भगवंतानी, माता लक्ष्मी असेल, पार्वती असेल, उर्वशी असेल, रंभा असेल, त्यांचं सौंदर्य आहे? नाही. शरीरावर म्हणावं तर गर्व करण्यासारखं काय आहे शरीराला? हे तर संपत चाललेलं शरीर. म्हणजे कशावर गर्व आहे? बुद्धीवर देखील करता येत नाही. म्हणून जे आपलं नाही आणि अंतिम जे बुद्धीचे देव असतील, बृहस्पती असो की माता शारदा असो, तिच्या इतकं बुद्धिवैभव नाहीये. कशाचं मग? सांडून द्या अभिमान, जो काही थोडका निर्माण झाला असेल. सांडूनी स्त्री पुत्र विषय ध्यान. सांडूनी योग्य योग्यता शहाणपण. सांडूनी कर्मठता कर्माभिमान. कर्मठता कर्माभिमान. काहींना एवढा कर्माभिमान असतो, आम्ही गायत्रीचे इतके पुरुष शरण गेले, आम्ही रोज नित्य संध्या यज्ञ करतो, आम्ही इतकी साधना करतो, आम्ही इतकी भक्ती केली, आम्ही इतक्या माळांचा जप केला. हा एक अभिमान आहे, कर्मठता अभिमान. तोही सांडून द्या, सोडून द्या. त्याचाही त्याग करा, म्हणजे अर्पण करा. सांडूनी कर्मठता अभिमान कर्माभिमान. मज लागी शरण रिगावे. सांडूनिया वेदाध्यायन. सांडूनिया शास्त्र श्रवण. पुढे भगवान अजून काही गोष्टी सांगतायत. सांडूनी वेदाध्यायन. वेदाचं अध्ययन देखील सोडून द्या. समजा केलं असेल तर अभिमान ठेवू नका, आणि नसेल केलं तर सोडून द्या, जाऊ द्या, अभिमान ठेवू नका. सांडूनिया शास्त्र श्रवण. फार शास्त्र श्रवण केले की एक अभिमान येत असतो. आम्ही खूप वाचलंय, खूप ऐकलंय, आम्हाला खूप माहिती आहे. सोडून द्या. सांडूनी प्रवृत्ती निवृत्ती जाण. मज लागी शरण रिगावे. भगवान उद्धवाला सांगतायत, मला शरण ये. प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही आटून ये. प्रवृत्ती मार्ग तुम्हाला सांगितलेला आहे, हा पूर्व मार्ग, आणि पश्चिम मार्ग हा निवृत्ती पंथ. दोन्हीही चा अभिमान ठेवू नको, सोडून देन मला शरण ये. याच्यामधला काही भाग आहे जो आता सांगत नाही, जो भक्तीमध्ये मोडतो.
भक्ती याविषयी येईल त्यावेळेस कदाचित सांगेल. सांडुनिया वैदिक लौकिक, सांडुनी आगमतांत्रिक. वेदाध्ययन तुम्ही करणारे असाल, वैदिक भाग असेल, कर्मकांडांचे प्रयोग यज्ञ हवन करणारे असाल, लौकिक कर्म करणारे असाल, सांडुनी आगमतांत्रिक, आगमनिगम त्याचे पाठ करणारे असाल, त्याच्यामधले सगळे प्रयोग करणारे असाल, तांत्रिक प्रयोग करणारे तुम्ही असाल, सोडून द्या, अभिमान सोडून द्या किंवा तेही करू नका. मला एकट्याला शरण आहे अर्जुना, काही करू नको, असाही अर्थ आहे सगळ्यांचा. मग शरण रिगालिया देख, माझे निज सुख पावसी. मला शरण आला, सगळं सोडून दिलं, तर मी जे सुख आनंदात ज्या स्थितीत मी राहतो त्या स्थितीत तू राहशील उद्धवा. असं नाथ भागवतामध्ये भगवान गोपाळ कृष्ण उद्धवाला उपदेश करतात. न काम कर्म बीजानां यस्य घेतसि संभवा. न काम कर्म बीजानां यस्य घेतसि संभवा. भागवत. वासुदेवेक निलयः सवे भागवतोत्तमा. वासुदेवेक निलयः सवे भागवतोत्तमा. अर्थ आहे काम कर्म बीज वासनांचा ज्याच्या हृदयात प्रवेश होत नाही, वासुदेव परमात्माच हाच एकमेव आश्रयस्थान आहे असे मानणारा तो भागवतोत्तम आहे, भागवत धर्माचा खरा भक्त आहे, उपासक आहे, असं भागवतमध्ये श्रीमद भागवतामध्ये मधील श्लोक आहे. कर्म बीजांचा प्रवेशच होत नाही. थोडी हाय लेवलची ओवी आहे, पण त्याच्यासाठी देखील हा प्रयोग महत्त्वाचा आहे. सुरुवात आहे हा प्रयोग म्हणजे, आणि पुढे कामबीज, कामना वासना निर्माणच होऊ नये, तरच वासुदेवाचा प्रवेश होईल. एक तर तुमच्या मनामध्ये राम राहावा, नाही तर काम राहावा, दुसरं नाही. काम नसेल तर राम राहील, आणि काम असेल तर राम राहणार नाही. स्पष्ट अर्थ आहे भागवतामधला. हृदय चिंतित आत्मा राम, तद्रूप झाल्या हृदयी काम. त्यासी सर्व कर्मी पुरुषोत्तम, देव देवोत्तम तुष्टैणी प्रगटे. नाथ भागवत. जेथे तेथे झाल्या वासना हृदयासी, त्याही पडल्या हरी सुखासी. एक वासना जडल्या हरिरूपासी, हरी आश्रयो त्याशी द्रष्ट झाली. भक्तीमधला विषय आहे, पण भक्तीची सुरुवात समर्पण, कर्माला समर्पण करणे आहे. ह्या हाय लेवलच्या ओव्या आहेत, भक्ती सांगेल त्यावेळेस ते येतील. पण अर्पण जर कर्म केलं तर कर्म न्यास घडतो. जसं नारदांनी सांगितलेलं आहे, भगवान नारदांनी नारद भक्ती सूत्रामध्ये, की लौकिक आणि वैदिक कर्मांचा त्याग झाला पाहिजे, याला निरोध म्हणतात. आणि काही नाथ भागवतामधल्या ओव्या सांगतात. अजूनही काही ओव्या आहेत. हे तुक अथवा आहे तुक, नाथ भागवतामधली ओवी आहे. भगवान गोपाल कृष्ण उद्धवाला सांगतात, हे तुक अथवा आहे तुक. हे तुक, हेतू ठेवून केलेलं काम, आशा ठेवून केलेलं काम. हे तुक अथवा आहे तुक, किंवा सहज झालेलं काम. काही गोष्टी आपण सहज करतो, लक्षातही नसतो आपला हेतू काय होता. हे तुक अथवा आहे तुक, वैदिक लौकिक स्वाभाविक. हेतुक कर्म, हेतू ठेवून केलेली कर्म, किंवा अहेतुक कर्म,
हेतुक अथवा अहेतुक, वैदिक लौकिक स्वाभाविक. वैदिक म्हणजे यज्ञ, दान, हवन, गायत्री जप, गायत्री उपासना, नमोंकार मंत्र उपासना, तुमचं काय असेल सगळं आलं याच्यात. वैदिक कर्मकांड. वैदिक अथवा वैदिक लौकिक स्वाभाविक. लौकिक लोककल्याणार्थ केलेले काम, दान, धर्म, सेवा सगळं आलं. अनुष्ठान. लौकिक लोकांसाठी, कीर्ती मिळवण्यासाठी, पुण्य ग्रहण करण्यासाठी. लौकिक स्वाभाविक. स्वाभाविक म्हणजे इन्स्टिंक्टिव्ह. इन्स्टिंक्टिव्ह सहज कर्म काही निर्माण होतात, म्हणजे कोणती पापणी लवली, इन्स्टिंक्टिव्ह स्वाभाविक कर्म आहे. ढेकर आला, गॅसेस झाले, लॅट्रिन लागली, स्वाभाविक. युरिनला जावं लागलं, पापण्यांची उघडझाप. लौकिक स्वाभाविक इन्स्टिंक्टिव्ह कर्म म्हणतात या. आतमध्ये प्राण आणि अपानांच्या गती तुम्हाला विचारून होतात का? नाही. वैदिक लौकिक स्वाभाविक. भगवंती अर्पे सकळिक. काय सांगते नाथ भागवत? भगवंताला अर्पण करा. भगवंती अर्पे सकळिक, या नाव देख भागवत धर्म. या नाव देख भागवत धर्म, याला भागवत धर्म म्हणतात. हेतुक अथवा अहेतुक, वैदिक लौकिक स्वाभाविक. भगवंती अर्पे सकळिक, भगवंताला अर्पण करा. या नाव देख भागवत धर्म, याला भागवत धर्म म्हणतात. सगळं अर्पण करा, तुमचं काही नाही आहे. वृक्षका वेली लोटती फळे आली. वृक्ष आणि वेली स्वतः फळ खातात का? नाही बा, आमचा आंबा आहे ना, अर्धे आंबे खाऊन टाकले त्यांनी, राहिलेले आंबे तुम्ही खा. आणि वेलीवर ते फूल उमलतं, दोडके कारले हेही उमलतात, पण ते खातं का? आमची वेल इतकी खादाड आहे, अर्धे खाऊन टाकले. वृक्ष का वेली लोटती फळे आली. अरे झिजतात. संपूर्ण आयुष्य आणि संपूर्ण आयुष्याची शक्ती वृक्ष आणि वेली आपल्या पणाला लावतात आणि त्या रसातून फळ उत्पन्न करतात, लोटून देतात तुमच्यासाठी. तसे सगळं आपण करायचं, कर्म उत्पन्न झालेलं भगवंतासाठी लोटून द्यायचंय. वृक्ष का वेली, काय नाथ भागवतांनी सुंदर उदाहरणं दिलेलं आहे. वृक्ष का वेली लोटती फळे आली, तैसी निपजली दान पुण्ये. तैसी कर्मे निपजली दान पुण्ये. वृक्ष का वेली लोटती फळे आली, तैसी कर्मे निपजली दान पुण्ये. दान आणि पुण्य लोटून द्यायचंय, स्वतःकडचं फळ. दान, दान, धर्म, त्याग काय? माझं नाहीये भगवंता, तुझं आहे, अर्पण करतोय. दान पुण्य. तुकारामाई समर्पण सांगतात. जे जे काही करीतो सेवा, ते ते देवा समर्पे. ते ते देवा समर्पे. ते ते देवा समर्पे. जे जे काही करीतो सेवा, जी जी तुम्ही सेवा कराल ती ती भगवंताला अर्पण करून टाका. जे जे काही करीतो सेवा, ती ती देवा समर्पे. पूर्ण समर्पण हा भक्तीचा
फार मोठा वज्रकवचाचा धडा आहे, जो आपण आपल्या साधकांना मोदीजी महाराज परंपरेतून पहिल्यांदा गिरवायला लावलेला आहे. आपण धडा गिरवतोय. हे सगळं भगवंताचं निस्तं नाही समजायचं. प्रत्यक्ष प्रयोग, परवानगी मागणे आणि अर्पण करणे आपण सांगितलं आहे. पहिल्यांदा हिंदुस्थानमध्ये हा प्रयोग आपण सांगितला आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि दोन्ही जोड केलेली आहे, परवानगी मागणे आणि अर्पण करणे. प्रत्येक कर्म, मग हेतू काय, हेतू लौकिक वैदिक काय असेल नसेल, स्वाभाविक इन्स्टिंक्टिव्ह सगळं. त्वदीय वस्तु गोविंदम त्वमेव समर्पयेत. गोविंदा तुझी वस्तू आहे, तुला समर्पण, माझं काही नाही. देखे जे तुलाले कर्म निपजे, ते तुले आदी पुरुषी समर्पिजे. काय होतं हो? कर्म काय आहे? त्याच्यामध्ये मायेचा भाग आहे. माया आहे, गतिशक्ती आहे, प्राणप्रवाह आहे. प्राणांचा हा प्रवाह आहे, इंद्रियामधून वाहत जाणारा, ज्याच्यामधनं ॲक्शन आणि रिॲक्शन दोन्ही गोष्टी निर्माण होतात. इंद्रियामधून ॲक्शन आणि रिॲक्शन दोन्हीही कृती निर्माण झाल्या, त्याला कर्म म्हणतात. आता हे कर्म, क्रिया आणि प्रतिक्रिया, ॲक्शन आणि रिॲक्शन, या दोन्ही, हे सगळं अर्पण करायचं म्हटलंय. कारण हे बंधनाला, नरक किंवा स्वर्ग ह्या दोन्ही बंधनाला कारणीभूत ठरतं. म्हणून समर्पण करायचं. समर्पण का करायचं? समर्पण केल्याने काय होतं? भगवंत म्हणजे काय? आपल्यासारखा 3.5 देह असलेला सगुणधारी भगवंत. भगवंत म्हणजे काय? त्याचं सायंटिफिक वर्णन कसं करणार तुम्ही? भगवंत कसा आहे? आपल्यासारखा मसाला डोसा खाणारा, इडली सांबार खाणारा, खाल्ल्याशिवाय न काम करणारा, घेतल्याशिवाय न काम करणारा, असं आहे भगवंत. कसा आहे? आमच्यासारखा डायबिटीस, BP, हार्टचा पेशंट असणारा, असा आहे भगवंत. कसा आहे? अग्निरूप माझा सखा नारायण, तुकाराम म्हणतात. अग्निरूप माझा सखा नारायण. भगवान अग्निरूप आहे. आणि डॉक्टर केंट म्हणतो, हा इंग्लंडचा शास्त्रज्ञ, की ज्या दिवशी सृष्टी कशी निर्माण झाली असा शोध लागेल, मला तर असं वाटतं हा अग्नीचा, हे सगळं ब्रह्मांड म्हणजे अग्निमय आहे. अग्नीचा फवारा आहे, तेजाचा फवारा आहे, हा डॉक्टर केंट म्हणतो. आणि ज्याला ईश्वर 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 म्हणतात, तो दुसरा काही नाही, तेज आणि अग्निमय आहे. हा डॉक्टर केंट आज म्हणतो. आमचे तुकाराम 350 वर्षापूर्वी म्हणतात, तर आमचे ऋषीमुनी लाखो वर्षापूर्वी म्हणतात. अग्निरूप माझा सखा नारायण. अरे आपला अग्निमय देह आहे तोपर्यंत आपल्याला लोक विचारतील. आपला प्राण अग्नी निघून गेला की संपलं. ज्याच्यामध्ये जेवढा अग्नी जास्त, तितकी त्याची क्षमता सर्व दृष्टीने जास्त. म्हणून भगवान हा अग्निमय आहे. आणि अर्पण केल्यानंतर काय होतं? अग्नीमध्ये कुठलीही वस्तू टाकली तर काय होते? जळून जाते. आणि भगवंताला अर्पण करायचं म्हणजे काय होईल? एक तर भगवंताला तुम्हाला स्मरण केल्याबरोबर काय होईल? भगवंताचं स्मरण केलं की भगवंताची शक्ती तुमच्यामध्ये उदित होते. विशेषतः कुंडलिनी जागरण ज्यांचं झालं
आपले सर्व साधकांना त्याचा अनुभव येऊ शकतो, येत आहे, आलेला आहे, की ज्यावेळेस तुम्ही फक्त भगवंत स्मरण केलं तर योगाग्नी वाढतो. पहा, अखंड भगवंताचं स्मरण असेल तर अखंड योगाग्नी प्रदीप राहील. म्हणजे हा यज्ञामधील, आत्मयज्ञामधील अग्नी प्रज्वलित होतो. आणि आत्मयज्ञामधील अग्नी एकदा प्रज्वलित झाला की त्याच्यामध्ये कर्माची आहुती होते. प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, अपानाय स्वाहा. अपान वायूमधून काही कर्म होतात, प्राणवायूमधून काही होतात, काही प्राण, अपान, व्यान, उदान समान वायूमधून होतात. काही कर्म नाग कर्म, क्रकल, देवदत्त, धनंजय ह्या उपप्राणांच्या वायूमधून होतात. ढेकर आहे, शिंक आहे, या सगळ्या गोष्टी. हे सगळे कर्म तेही तसे वायुमय आहेत, अग्निमय आहेत. आणि हे त्या शुद्ध अग्नीमध्ये गेले की जळून जातात, जळून जातात. आणि एकदा जळून गेले की शुद्ध स्वरूपात तुम्हाला काही भोगायला राहत नाही शिल्लक. आणि म्हणून म्हणजे नित्य यज्ञ आहे का नाही, तुम्ही कर्मांची परवानगी मागणे, अर्पण करणे हा नित्य यज्ञ आहे. हे कर्म अर्पण केलं, कुठला तरी उदान वायू सरकेल, आहुती पडेल यज्ञामध्ये, आत्म यज्ञामध्ये योगाग्नी प्रगटेल. आणि योगाग्नी प्रगट झालाय की व्यानांची आहुती पडेल, प्राणाची आहुती पडेल. आणि जे ब्राह्मण लाखो करोडो रुपये देऊन तुम्ही यज्ञ करवता, त्या यज्ञात आणि ह्या यज्ञात किती फरक आहे पहा. प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा. आणि ते म्हणतात, कुठला व्यान येतो तुमच्यामधला का? अपानाय स्वाहा. अरे ते ऋषीमुनी यज्ञ करत होते, प्राणाय स्वाहा म्हणला की जो यजमान आहे त्याचा प्राण ऊर्ध्व होत होता. अपानाय स्वाहा. आता यांनी अपानाय स्वाहा म्हटला की पादवायू बाहेर जातो यजमानाचा, खूप खाल्लेलं असतं त्याचाही जातो, पाहतो माणूस. ते नाही, अरे त्याच्या सामर्थ्याने ते वायू आत्मयज्ञ यजमानामध्ये पेटला पाहिजे. प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, अपानाय स्वाहा, उदानाय स्वाहा. आपला उदान वायू प्रज्वलित झाला पाहिजे, कंठातून उदान वायू खाली उतरला पाहिजे. अपान वायू इंटेस्टाईन मधून इथे आला पाहिजे. म्हणजे आपण आपला एक छोटा संकल्प आहे हा. अर्पण करणे, परवानगी मागून अर्पण करणे हा एक छोटा संकल्प आहे की ते वायू आपली आहुती ह्या योगाग्नीमध्ये देतात. आणि हा योगाग्नी पोटात एकदा प्रचंड धगधगला, प्रगटला, बुद्धीपर्यंत गेला, वैराग्य झालं. तुम्ही म्हणता ना बुद्धीला अगदी बोधस्थिती आली. बुद्धस्थिती नाही, बोधस्थिती. अग्निमय देह झाला, मुंग्या आल्या सबंध शरीरामध्ये, आग 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 सबंध इंद्रियामध्ये वाढली. म्हणजे परमात्मा प्रगट झाला. त्याच्यामध्ये तुम्ही काही आहुती दिली, जळून जाणार आणि शुद्ध होणार सोनं. पुण्य तुमचं शुद्ध होणार. स्वर्ग नाही, नरक नाही, कुठलेच भोग नाही. कर्म बीज संपून जातं. ही खरी थिअरी आहे. आणि हा नित्ययज्ञ आहे. नित्ययज्ञ फुकटचा. आणि आत्मयज्ञ सर्वात श्रेष्ठ आहे. पण भगवद्गीतेमध्ये आत्मयज्ञ आहे. त्या यज्ञाला फारसं महत्व नाही आपल्या याच्यात, फारसं नाही. कर्मकांडी यज्ञ आहेत ते. आणि त्या ब्राह्मणांतही ती ताकद नाही आहे की तुम्हाला ते अनुभव देऊ शकतील. मग यज्ञ करणारे महर्षी वैशिष्ट्य पाहिजे की ज्यांच्या तपोवाणीतून, ज्यांच्या रुच्यामधनं दैवी तेज प्रगट होत असे. म्हणून त्या यज्ञाचं महत्व होतं. ते एक साधनामय भाग आहे तो. पण आजच्या ऋषीमुनी ते तेज नाही, ब्राह्मणातही ते तेज नाही.
ना आपल्यातच आपण निर्माण करायचं आहे, आपल्यातच आपण निर्माण करायचं, तर त्याचा फायदा होतो. म्हणून हा खरा यज्ञ आहे. आणि क्षणोक्षणी यज्ञ आहे. प्रत्येक कर्माची आहुती द्यायची. पुन्हा काही माऊलींच्या ओव्या येतात. तया सर्वात्मका ईश्वरा, तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची आविरा, पूजा केली होय अपारा संतोषा लागी. तया सर्वात्मका ईश्वरा, सर्वात्मक ईश्वर, मूळ शक्ती, आदिशक्ती, मूळ भगवान, ज्यांनी विश्व ब्रह्मांड, करोडो विश्व ब्रह्मांड निर्माण केले, तो सर्वात्मक देव. तया विश्वात्मक देव, तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची आविरा. आपण कोणती फुलं वाहतो? कुठल्या तरी शेतामधून आणलेली, पुन्हा पुन्हा अर्पण केलेली तीच हार, तीच फुलं भगवंताला वाहतो. हा पायला बालाभ्यास. वाहू नये असं नाही, पण पुढचे अभ्यास. स्वकर्म कुसुमांची आविरा, स्वकर्म, स्वतःचं प्रत्येक कर्म हे कुसुम आहे. आता कुसुम शब्द आहे. कुसुम शब्दामध्ये काय येतं माहिती आहे तुम्हाला? कठोर शब्द नाहीत. भगवंता आम्ही 3 शिव्या दिल्या अर्पण. कुसुम आहे का ते? काटेत काटे, धोंडा आहे. माऊलींच्या ओव्या फार सूक्ष्म आहेत. भगवंता मी त्याला टॉन्ट मारले 2-4 अर्पण. ते अर्पण नाही करायचे. काटे, दगड, धोंडे, चिखल, भगवंता अर्पण असं नाही. स्वकर्म, स्वतःचे कर्म. स्व म्हणजे आत्मधर्मी कर्म, म्हणजे वेदानी उपनिषदानी धर्मानी मान्य केलेले कर्म. आणि ते कुसुम फुलासारखे लागले पाहिजे सगळ्यांना. भगवंताने मस्तकावर धारण करावं असे कर्म. दान, धर्म, तप, पूजा, अर्चा, साधना, तुमचं सत्य, अहिंसा, सगळं स्वकर्म कुसुम फुलासारखे कोमल वाटले पाहिजे. अरे लोकांनी पाहिलं की वा 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 काय कर्म आहेत. ईश्वरही प्रसन्न झाला पाहिजेत, लोकही प्रसन्न झाले पाहिजेत. ते कर्म. स्वकर्म कुसुमांची आविरा, पूजा केली होय अपारा. ते कर्म अर्पण करा. स्वकर्म कुसुम अर्पण करा. आणि आपण आपले फुलं अर्पण करतो. लोकाच्या झाडावरचे तोडून, चोरून आणून ते आपण अर्पण केले. काय स्वकर्म, काय कुसुम. स्वकर्म कुसुमांची आविरा, पूजा केली होय अपारा. वा. अरे तुमचा प्रत्येक कर्म कुसुम बनलं पाहिजे. म्हणजे इतकं विनम्रशाली असलं पाहिजे, तेजस्वी असलं पाहिजे आणि भगवंतानी शिरावर धारण करण्यासारखं असलं पाहिजे. त्याच्या चरणावर ते देखील टाकायला तेच कुसुम पाहिजेत. धोत्र्याचं फुल आपण वाहतोत का? कुसुम नाही भेटलं एक धोत्र्याचं फूल. स्वकर्म कुसुमांची आविरा, पूजा केली होय अपारा. प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण करा. स्वकर्म कुसुम अर्पण करा. पूजा केली तर काय होतं? अपार होते. थोडी पूजा अपार फळ देते. म्हणजे एक दाणा जर तुम्ही जमिनीत टाकला तर एक कणसाचं फळ येतं. पूजा केली होय अपारा. आणि दगडाच्या मूर्तीला 4 फुलं वाहिले आणि स्वकर्म आत्मदेवतेला अर्पण केलं. एकच का? त्याचं फळ एकच आहे. पूजा केली होय अपारा, संतोषा लागी शांती, संतोष,
सुख, आत्मानंद, आनंद द्विगुणित होईल, वाढत जाईल. म्हणजे अंतिम ओवी ती सांगितली. म्हणजे मधला प्रोसेस, सुरुवात समर्पण इथून आहे. मधला भाग तो सांगितला मी, स्वकर्म कुसुम. इथे देखील स्वकर्म कुसुम अर्पण करा म्हटलंय, तिथे परिणाम सांगितलाय. तुम 1 पैसा दोगे वो 10 लाख देगा. होय अपारा, संतोषा लागी, अपार होईल. मला वाटतं पुष्कळ झालं याच्यावर निरूपण. कारण ओवी आपल्या साधना मार्गामधली प्रयोगाची आहे, म्हणून इतकी विस्तार रूपाने घेतली. खूप विस्तार करता येतो, पण मधून मधून आपल्याला तोच करावा लागणार आहे. देखे जे तुलाले कर्म निपजे, ते तुले आदी पुरुषी समर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे. अव्यय आत्म्या सम्यक अर्पण करी जावे, म्हणजे आपोआप ते परिपूर्ण झाले असे समज. जरी कर्म अपूर्ण राहिलं, अपूर्ण कर्म अर्पण केलं तरी ते परिपूर्ण झालं. फळ आलं अर्पण करा, अपयश आलं तेही अर्पण करा, यश आलं तेही अर्पण करा. अपयश आलं, कमी कर्म झालं असं वाटलं तरी अर्पण करा. परिपूर्ण झालं ते कर्म असं समजा. अपयशच नाही, ते यश आहे, भगवंताला अर्पण करून टाकलं. लक्षात घ्या काय सूक्ष्मता आहे. आपल्याला फिलिंग होते ना, बापा माझा अभ्यास झालाच नाही, भगवंता कसं अर्पण करू. अरे नाही झाला, कर ना अर्पण. तरी कमी जरी झालं कर्म, अपयश आलं, नाही फळ मिळालं तरी अर्पण करून टाक. तुला काय करायचं, फळ मिळेल ना मिळेल, फळासाठी करूच नको. आशा रहित कर्म म्हटलंय, अर्पण करायचं. आणि परिपूर्ण झालं समजायचं. यज्ञाची सांगता, मला तर काही फळ नाही मिळालं, नो. खूप अभ्यास केला, खूप साधना केली आणि भगवंतानी फळ नाही दिलं. भगवंता अर्पण. तुम्ही कर्म चूक केलं असं नाही. ज्यांना वाटतं ना आपण चुका केल्या, चूक नसतं, भगवंताला फळ द्यायचं नसतं. नाही देणार म्हणतो तुम्ही, तुमच्यासाठी ते योग्य नाही आहे, नाही देणार. नाही देणार तरी कर्माचं फळ तुम्हाला मिळालं. म्हणजे जे काही कर्म केलं, भगवंतासाठी केलं, त्याचं फळ मिळालं. भलेही मेडिकल डॉक्टरेट काही मिळालं नसेल. लक्षात घ्या. तुम्ही जी पूजा केली, अर्पण केली, फळ तुम्हाला मिळालं इनडायरेक्टली. लौकिक अर्थानं मिळणार नाही, आध्यात्मिक अर्थानं फळ मिळालं. ते कर्म पूर्ण झालं म्हणून समजा. किती सायंटिफिक ओवी आहे. मग निराशावाद इथे नाही आहे, फ्रस्ट्रेशन नाही आहे. आणि म्हणून इथे काय घ्यायचं, भगवंतानी जे केलंय ते योग्य आहे, योग्य आहे. तुकारामांची अभंग आहे ना, नाही. तुकारामांची अभंगामध्ये लिहिलंय, मुलं मिली अण्णांना करून, बायकोलाही त्रास झाला, बरे झाले देवा निघाले दिवाळे. दिवाळं वाजलं, सकाळी दुकान घेऊन बसले, सगळे माल उधार मागितलं, सगळ्याला देऊन टाकलं. कोण पुन्हा आणून देतं, गुंडाळून घरी. दिवाळं वाजलं एकाच दिवसात. बरे झाले देवा निघाले दिवाळे. तुकाराम म्हणतात, तुझी इच्छा नव्हती माझ्या प्रत्येक कर्माला फळ द्यायचं, कारण मी आसक्त होऊ नये ही तुझी इच्छा आहे. जर व्यापार वाढला असता तर मी आसक्त झालो असतो, बरं झालं. पोरं मिली, त्यांच्या आसक्तीतून मुक्त झालो, बरे झाले देवा. प्रत्येक गोष्ट बरं झालं. मुलं मिली, बरं झालं. खायला अन्न नाही, बरं झालं. आता तरी तुझ्या चरणावरती मी सेवा करायला मुक्त आहे, नाही तर मी अडकलो असतो. बाईल कर्कशा दिली देवा, सुंदर दिली असती आणि चांगली गोड बोलणारी दिली असती तर मी अडकून गेलो असतो तिच्या प्रेमात. बरं झालं अशी दिली, अशी बाई दिली, बरं झालं. मी अडकत नाही आता प्रेमात, प्रभू तुझ्या प्रेमात अडकलोय. आणि तू हे बरं केलंस. पॉझिटिव्ह थिंकिंग. काही झालं तरी बरं झालं.
जो हुआ अच्छा हुआ, हा भाव परिपूर्ण, कर्म परिपूर्ण झालं. फळ काय आलं पाहू नका, लौकिक अर्थाने फळं पाहू नका, आध्यात्मिक अर्थानं परिपूर्णता झाली. म्हणून पॉझिटिव्ह भाग घ्यायचा. पहा साधकांसाठीच्या कशा गोष्टी आहेत आणि आपल्याकडे वळवा. ज्ञानेश्वरी आपल्या स्वतःसाठी आहे असं लक्षात घ्या. देखे सता सतकर्मी, हे जे सरसे पण मनोधर्मी, तेची योग स्थिती उत्तमी प्रशंसिजे. देखे सता सतकर्मी, देखे सता सतकर्मी, हे जे सरसे पण मनोधर्मी. आणखी असे पहा की बऱ्या वाईट कर्मांच्या ठिकाणी मनाच्या चळवळ्या स्वभावात समतोलपणा स्थिरता राहावा, हीच योगस्थिती सर्वोत्तम असे वाखाणले जाते. का पॉझिटिव्ह मानावं? आम्हाला फळ मिळालं नाही तरी आम्ही पॉझिटिव्ह मानावं का? ती सायंटिफिक ओवी पुढे दिली. देखे सता सतकर्मी, हे जे सरसे पण मनोधर्मी, तीची योग स्थिती उत्तमी प्रशंसिजे. योग स्थिती शब्द आहे. योग स्थिती, योग म्हणजे जोडणे. योग म्हणजे युज धातू आहे. योग म्हणजे जोडणे, युज धातू. दोघांचा जोड. कोणाचा जोड? प्राण, मन, बुद्धी, अहंकार यांनी जोडणं. कोणाशी? आत्म्याशी. आत्म्याला प्राण, मन, बुद्धी, अहंकाराने जोडल्या जाणं म्हणजे योग. आता स्थिती, स्थिती म्हणजे घट्ट चिटकून तिथेच राहणे, पुन्हा विभक्ती नाही, पलटणं नाही, गतिमानता नाही, गतिवंतपणा नाही, स्थिरता. योगामध्ये स्थिरता म्हणजे प्राण, मन, बुद्धी आणि अहंकार आत्म्याला जोडल्या गेल्यानंतर स्थिर राहणे, अस्थिरता नसणे. आता प्राण मन आहे, मनामध्ये म्हणजे मन देखील अस्थिर राहता कामा नये, मन चंचल राहता कामा नये, अशी योगस्थिती आली पाहिजे. आणि मनाचं चंचल पण नको. टेन्शन म्हणजे काय? मनाचं चंचलत्व. मन एका विषयावर असंख्य रीतीने विचार करतं. मन गतिमान घेतं, गतिवंत होत राहतं. मन गती घेतं आणि मग टेन्शन निर्माण होतं. मन स्थिर झालं, विषय संपला. प्राण थांबला की मन स्थिरावतं. मग विचारही जसं नाक दाबून धरल्यानंतर श्वास कोंडून धरा, मन वळवळ करत नाही, मनाचे वळवळे पण संपले, मन स्थिर झालं. याला म्हणतात योगस्थिती. प्राण, मन, बुद्धीनी आत्म्यामध्ये अखंडपणे स्थिर राहणं, ही समाधी अवस्था व्यवहारात उत्पन्न झाली पाहिजे. याच्याकरता हा प्रयोग जरुरी आहे असं मानणं की कर्माचं फळ मिळालंच पाहिजे, नाही मिळालं तर आपले साधक भक्त सगळेजण कसे परेशान होतात. किती केलं आम्ही देवाचं, किती साधना केल्या, किती वाऱ्या केल्या, किती दानधर्म केले, किती पूजा अर्चा केल्या, आणि आमच्या नशिबाला हे पळालं का? मागच्या ओव्या सांगतात, मागू नका, कदाचित मी काही फळं देणार नाही, नाही देणार, तरी क्षोभ मानू नका. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे. दुःख मिळालं तर विषाद करू नका, रडू नका, आणि सुख मिळालं तर लगेच नाचू नका. जसं म्हणतात ना, दुःख मिला पचक गए, सुख मिला उचक गए.
उचकणे आणि पचकणे हे दोन्ही नको. देखे सता सतकर्मी. बरे आणि वाईट कर्म जरी निर्माण झाले आणि त्याचे कमी जास्त फळ काहीही जरी मिळाले, तुम्ही सत्कर्म केलं आणि वाईट फळ मिळालं. आपण म्हणतो आम्ही किती केलं लोकांचं, पण आमच्या नशिबात. ज्योतिष पहिल्यांदा सांगतो बरं का, तुम्ही सगळ्यांचं केलं पण तुमचं कोणी करायला येत नाही, आपल्याला वाटतं खरा ज्योतिषी. हे जे सरसे पण मनोधर्मी. मनामध्ये अशी सरसता उत्पन्न झाली पाहिजे की योग स्थिती, शांत मन राहावं. फळ मिळालं किंवा न मिळालं, वाईट मिळालं चांगलं मिळालं, कर्म वाईट फळ मिळालं चांगलं मिळालं, काही असो शांत राहा. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. ईश्वराला करायचं होत आहे. पर तुमच्यासारखं मॉडेल निर्माण करायचं असेल तर दुःखाचं, दुःखातही सुख मानणारं मॉडेल एखादं करायचं असेल ईश्वराला तयार, जगाला दाखवायला, पहा पहा याला मी किती दुःख दिलं तरी हे मॉडेल कसं हसतंय. अरे त्याचा हेतू काही वेगळा असू शकतो ना, की तुमचं एक मॉडेल, एक कार्टून उभं करायचं आहे जगात, की हे कार्टून आहे, हे मॉडेल आहे. पहा बरं दुःख याला किती दिले मी, पण कसं शांत आहे. देखे सता सतकर्मी. हे जे सरसे पण मनोधर्मी. तेची योग स्थिती उत्तमी प्रशंसिजे. त्याची मी प्रशंसा करतो, त्याची सर्वांनी प्रशंसा करावी. भगवान गोपाल कृष्ण म्हणतात आणि भगवान ज्ञानेश्वर की जे स्थितप्रज्ञासारखे कुठल्याही कर्मात फळ मिळो न मिळो शांत राहतात, आणि याच्याकरिता कर्मफळ अर्पण करणे जरुरी आहे, आणि त्याचा दुःख आणि सुख मानू नये हेही जरुरी आहे. त्याच्याकरता प्रयोग जरुरी आहे म्हटलं आहे. आणखी असे पहा की या वाईट कर्मांच्या ठिकाणी मनाच्या चळवळ्या स्वभावात समतोलपणा, स्थिरता राहावी, हीच योगस्थिती उत्तम आहे, वाखाणली जाते. म्हणून मी म्हणलं होतं चीनचा प्रसिद्ध संत चांगच्छे बायको आणि तो झाडाखाली राहायचे, झोपडी नाही काही नाही, आणि त्याची बायको वारली चांगच्छेची. नाचायला लागला खंजिरी घेऊन, टमटम टमटम टमटम. राजा आला त्या नगरीचा, चीनचा. इट इज टू मच म्हणले. अहो ठीक आहे तुम्ही संत आहात, दुःख नाही फारसं मानणार, आम्ही याला समजू शकतो, पण नाचू नका ना. काय आनंदाची बातमी आहे काही, बायको मेली. मृत्यू हा मंगलमय आहे म्हणून आपण पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या. हाय तोबा केले करीत नाहीत आपण. हाय ज्ञानेश्वर गेले, पुण्यतिथीला करतो का हाय ज्ञानेश्वर गेले. पुण्यतिथी म्हटलंय, मृत्यूला आपण पुण्य म्हटलंय, मंगलमय क्षण म्हटलेला आहे, आनंदोत्सव म्हटलेला आहे. मृत्यूचा स्वीकार आनंदोत्सव म्हणून आपण केलेला आहे. मुसलमान धर्मामध्ये हाय तोबा आहे, ख्रिश्चनांमध्ये आहे. आपल्याकडे सॅडनेस नाहीच. नो बॅडनेस, नो सॅडनेस, नो. म्हणून आपले नरकाला गेले तरी आपण म्हणतो आमचे आमचे फलाणे फलाणे स्वर्गाला गेले, कोणी म्हणतो वैकुंठाला गेले. आपल्याकडे पॉझिटिव्हनेस आहे, कुठेही जाऊत पण आपले गेले. आपण खरं खरं सांगत नाही त्यावेळेस आमचे नक्की नरकाला गेलेत नाही. असा एक प्रघात आहे. तर योग स्थिती अशी राहिली पाहिजे, शांत. म्हणून असं अर्पण करणं जरुरी आहे. कारण माझं कर्म नाही, माझा मुलगा नाही, माझी बायको नाही. किती अनंत जन्मामध्ये बायका झाल्यात आपल्या, आपण किती जणांचे झालो, किती आई वडील झालेत आपले. काही आई वडिलांचं फार लोकांना वाटतं, किती आई वडील झालेत. मागच्या जन्मी उंदीरही एखादा बाप असू शकतो, मांजर बाप असू शकते, कुत्रं बाप असू शकतं, साप बाप असू शकतो.
करोडो जन्मात असंख्य आईवडील झाले, असंख्य पोरं झाले, कुठल्या कुठल्या जन्मात काय झाले आठवलं तर फार बेकार वाटत. आणि म्हणून शांत राहण्याकरिता सगळं समर्पण, यश अपयश कर्म अकर्म काय असेल, काय घडलं न घडलं, अर्पण, सगळं समर्पण. तुम्ही सुटले. काल 4-5 दिवसापूर्वी अनिताकडं आपले बॉस चंद्रशेखर गाडगीळ यांच्याकडे गेल्या होत्या. कारण 1 लाख रुपये पवारनी दिले, श्याम पवार. तर ते त्यांनी शेखरकडे दिल्यानंतर ते आणायला गेल्या दोघीजणी. अर्धा तास ते बोलत होते. त्यामुळे काय प्रसन्नता होती, काय आनंद होता चेहऱ्यावर. शेवटपर्यंत मला सोडायला आले. अर्धा तास बोलत होते. कसा कसा योगाग्नी वाढत होता असं सांगितलं. खूप खुश होत्या. मी फक्त ऐकत होतो आणि मुलीला म्हटलं तू फक्त ऐक आणि अब्सॉर्ब घे. म्हणे मुलगा नाही. मी म्हटलं मुलगा नाही तरी हा कसा हसतोय म्हटलं पहा. निर्मोही, कशाची चिंता नाही, नो टेन्शन. ही स्थिती आली पाहिजे. कारण सगळं त्याचं आहे, सगळं त्याचं आहे. पण आम्हाला देखील शेखर इथे भेटायला यायला आला आणि आम्हालाच दिलासा देतो. माझा श्रीहरी हसत होता ना, माझा नाही म्हटलं, मी म्हणतोय. तो हसत गेला, आपणही हसत राहावं. तो शिकून गेला, रडू नये. पहा काय शब्द आहेत. सगळं पॉझिटिव्ह. मला देवाने मुक्त केलं. म्हणजे मला वाईट वाटलं पण त्याला वाईट नाही. मला देवाने मुक्त केलं, संपला विषय. मी कर्मबंधनात राहू नये म्हणून मला मुक्त करून टाकलं. देखे सता सत कर्मी हे जे सरसे पण मनोधर्मी. अशी स्थिती मनोधर्मामध्ये उत्पन्न झाली पाहिजे. तेची योग स्थिती उत्तमी प्रशंसीचे. तोच योग स्थित आहे. नाही तर खूप साधना करता आणि सारखं तुम्ही टेन्शन घेता. काही नाही, 2 पावलं रोज पुढे जाता आणि 2 पावलं पुन्हा मागे येता. बाकी काही करत नाही. 49 आणि 50वा श्लोक भगवद्गीतेचा 2रा अध्याय. दूरेण यवरम कर्म, दूरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगा धनंजय. बुद्धो शरणमन्विच्छ कृपणा फलहेतवा. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते. तस्माद्योगाय युजस्व योगः कर्मसु कौशलम. फार सुंदर ओव्या आहेत या. दूरेन ह्यवरम कर्म आणि योग कर्मसु कौशलम. हे अर्जुना, ह्या वैराग्य समता लक्षणी बुद्धियोगाहून मानव बुद्धी कर्म मार्ग फारच निकृष्ट आहे. यासाठी बुद्धियोगात आश्रयाची इच्छा कर. कारण कर्मफलाचे हेतू होणारे कर्मठ ज्ञान भक्ती कर्म यादी आज्ञा आहेत. अव्ययाशी बुद्धियुक्त झालेला दीक्षित या लोकी पुण्य पाप दोन्ही सोडतो. म्हणून बुद्धियोगास तयार हो. कर्मामध्ये कुशलता आणणे योग आहे. समगीत या श्लोकावर. बुद्धियोग सर्वश्रेष्ठ कर्म फारच कनिष्ठ. हो तू बुद्धीत शरण फल मागती कृपण. बुद्धियुक्त पुण्य पाप येथे सोडितो आपाप. म्हणून योगास सिद्ध हो कर्मी कौशल साध हो. अर्जुना, समत्व चित्ताचे क्रीम उभे आहेत. क्रीम, एकापेक्षा एक सरस उभ्या यायल्यात. 2रा अध्याय म्हणजे ट्रेलर आहे बरं का.
ज्ञानेश्वराचं ज्ञानेश्वरी मधील पहिल्या अध्यायाच्या काही ओव्यापासून दुसऱ्या अध्यायापर्यंत ट्रेलर आहे. ट्रेलर पिक्चर कसा असणार आहे अनुभवाचं दाखवण्याकरता ट्रेलर आहे. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे जेथ मनानी बुद्धीचे ऐक्याथी. अर्जुना समत्व चित्ताचे. वा, अर्जुना चित्ताची समता होणे तेच योगाचे सार आहे. याचा अनुभव घे. या बुद्धियोगात मन व बुद्धीचे ऐक्य असते. बुद्धी स्थिर स्वभावी व मन चंचल आद स्वभावी हे प्राणबंधनात राहते. बुद्धियोगात प्राण पलटतो. ऊर्ध्वगतीतून बुद्धीद्वारा आत्म्याकडे जातो. त्यावेळी प्राणाबरोबर मन बुद्धीत ऐक्य पावते, स्थिर होत जाते. अर्जुना समत्व चित्ताचे. सर्व धर्मांमध्ये समता आणि समत्व शब्द वापरलेत. जैन धर्मामध्ये, बौद्ध धर्मामध्ये, वैष्णव धर्मामध्ये, शैव पंथामध्ये सगळीकडे समता समत्व हे शब्द सगळीकडे आलेले आहेत. सम्यक असेही शब्द आलेले आहेत. अर्थ काही सांगितले जातात. शब्दार्थाच्या दृष्टीने जर गेलं तर समता म्हणजे काय? समानपणा, सारखेपणा. आजा तुझा भाव नको. दोन पोरं आहेत स्वतःला, एक पोरग जास्त प्रिय एक अप्रिय असं आईचं नसतं. समान, समानता. अर्जुना समत्व चित्ताचे. समता कशा कशात यायला पाहिजे? काही नाही, सम्यक दृष्टी असे शब्द वापरलेत पहा. सम्यक ज्ञान शब्द वापरलेत. सम्यक दृष्टी म्हणजे समतापूर्ण दृष्टी. गरीब उच्च नीच काही नेणे भगवंत आहे ना अभंग. तिथे भावभक्ती देखोनिया. भाव आणि भक्तीमध्ये उंच किती, नीच किती, श्रीमंत आहे का, यानी किती पर्सेंटेज दिलंय त्याच्यावर नाही. समता. नाही तर सगळे श्रीमंत लोक भगवंताच्या वैकुंठात VIP कोठ्यात असते. अंबानी, टाटा, त्यानंतर बिर्ला नाही. मग धन्ना जाट गेट आउट असं नाही आहे. असं आहे का? भगवंत समता. हा सुंदर आहे, हा असुंदर आहे, हा रांगडा भक्त आहे, हा जरा शार्प आहे, असा आहे भाव. हा चांगल्या कुलातला आहे, हा निकृष्ट कुलातला आहे, असा भाव आहे. देवापाशी तसं नाही, तर तुमच्या पाशी देखील असाच भाव असावा. समता. तर समता कशामध्ये असते? समतेसाठी ममता पाहिजे आधी. वाजपेयी एकदा बोलले होते भाषणात, सभी कहते समता चाहिए, समता चाहिए. चलो रोटियां देना है, कुत्ते को भी हम 2 रोटी फेंकते हैं, आदमी को भी 2 रोटी फेंक दिया. ऐसे हो गई समता. मग कोण खाएगा वो फेंकी हुई रोटी? तुम्ही दरवाजावर गेले आणि भाकरी टाकले, चल घ्या उठा, कौन खाएगा? समता है. तुम्हाला 2 रोटी होना ना, देऊन टाकली. पण उसमें ममता भी चाहिए. समतेच्या बरोबर ममत्व असलं पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, आपलेपण असलं पाहिजे. पाहुणे आले आणि चला घ्या, कोण खाईल? अर्जुना समत्व चित्ताचे. समत्व कशामध्ये पाहिजे?
भगवान सूर्यनारायण उदित झाल्यानंतर आपली प्रकाश किरण पाहून फेकतो का हो? विठ्ठल मंदिर आहे, भगवंताच्या मंदिरावर जरा जास्त किरण टाका. आणि दुष्ट लोक आहेत काही ठिकाणी, तिथे जरा वाईट भाग टाका, असं आहे. काही दुष्ट माणसांना वेगळं किरण, काही चांगल्या माणसांना वेगळी किरण, असा भाव सूर्यनारायणाकडे आहे का? नाही. तर त्यांच्या मनामध्ये हा जो भाव आहे उदित झालेला समता, ते सगळी ठिकाणी वाहतात. संत देखील आपली किरण सगळ्यांना वाटत असतात. घेणं न घेणं तुमचा प्रश्न आहे.